केल्याप्रमाणे झालेली नाही, या चुकीच्या बातम्या आहेत, बिनबुडाच्या आहेत, याला कोणताही आधार नाही। गेल्या काही दिवसांपासून महापौर पत्रकार परिषद घेत आहेत। पक्षांतर्गत वादावरून ते अनेक वेळा चव्हाट्यावर आणत आहेत, प्रचारे पण म्हणत आहेत। कालच्या तुमच्या बैठकीमध्ये शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्वर शिरवाडकर असतील, महापौर असतील, त्यांचा आमली सामनेवाद झाला की नाही झाला? मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मगाशीही मराठीतच बोललो होतो, आता मी मराठीतच बोलतो आहे की आपण रिपोर्ट केल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट घडलेली नाही, नंबर एक। नंबर दोन, झारीतले शुक्राचार्य म्हणजे महापौरांचा जो रोख होता तो प्रशासनामधील काही अधिकाऱ्यांवरती होता। शिक्षण समितीच्या संदर्भात जे पत्र व्हायरल झालं त्यानंतर महापौरांनी जवळपास तासाभराची पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांचा रोख नेमका कुठे होता? प्रशासनावरती होता। तो रोख प्रशासनावर होता। आपण त्याचं काहीही इन्फरन्स काढू शकता आणि त्यामुळे आपला इन्फरन्स काढण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला पूर्णपणे आहे, परंतु जे खरं आहे, जे ऑथेंटिक आहे, हे मी तुम्हाला अध्यक्ष म्हणून सांगतोय। प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर तुमच्याकडनं काही कारवाई होणार आहे का? हे सगळं जे होतं आहे ते मुद्दामून ठरवून केलं जात आहे, अशा प्रकारचा आरोप पण महापौर यांच्याकडनं होताना दिसलेला होता। नाही, नक्कीच काही गोष्टी प्रशासनाकडून ठरवून केल्या जात असतील आणि ह्याचं मुख्य कारण हे आहे की प्रशासनातले काही अधिकारी असतील किंवा विरोधी पक्षातील काही नगरसेवक किंवा नेते असतील, स्टँडिंगमधलं अंडरस्टँडिंग बंद झाल्यामुळे अनेकांचा तिळपापड झालेला आहे, अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे, अनेक जण फ्रस्ट्रेट झालेले आहेत, अनेक जण आमच्या नेत्यांना प्रायव्हेटली येऊन भेटून काहीतरी पूर्वीसारखं सुरू करा म्हणून विनंत्या करत आहेत। परंतु मुंबईकरांना दिलेल्या वचन पूर्ण करण्यासाठी, वचनपूर्ती करण्याकरता अशा प्रकारचे कितीही फेक नरेटिव्ह पसरवले, अशा प्रकारच्या किती खोट्या बातम्या आणल्या गेल्या, अशा प्रकारचे कितीही बिनबुडाचे आरोप झाले, तरी पारदर्शकतेने प्रशासन चालवण्याचा आमचा निर्धार आहे। आणि अशा प्रकारे वाद समोर आणून किंवा बिनबुडाचे आरोप करून किंवा फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण कितीही टोकाचा फेक नरेटिव्ह पसरवलात किंवा आरोप केलेत तरीही स्टँडिंग कमिटीची कोणतीही अंडरस्टँडिंग सुरू होणार नाही। पारदर्शकतेनेच कारभार चालेल। सर्व खरेदी ही जेम पोर्टलवरतीच केली जाईल आणि त्यामुळे काही लोकांना अपेक्षित आहे, काही लोकांचे मीटर बंद झाले आहेत, ते मीटर पुन्हा सुरू होणार नाही। फेक नरेटिव्ह ज्या पद्धतीने पसरवलं जातं त्याला उत्तर देण्यासाठी तुम्ही काल काही सूचना दिल्यात का? फेक नरेटिव्हला काही नाही, अगदीच जे खरं आहे, जे गेल्या 6 महिन्यांमध्ये, गेल्या 25 वर्षामध्ये झाली नाही अशा प्रकारची कामं जी गेल्या 6 महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला आहे, 1200 कोटीचे टेंडर रद्द झाले आहे, जेम पोर्टल आणलं आहे, मुलांकरता कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूचा अभ्यासक्रम राबवण्यात येत आहे, ही ज्या काही चांगल्या गोष्टी, कालच मलबा पोर्टल ही लॉन्च झालेलं आहे महापालिकेचं, त्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना सर्व नगरसेवकांना देण्यात आलेल्या आहेत। सर, तुम्ही म्हटलं की अंडरस्टँडिंग जे आहे ते होणार नाही, काही लोक जे आहे ते अंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न करतायत का आणि ते अंडरस्टँडिंग होत नाही त्यामुळेच बदनाम भाजपला? नाही, 100% काही लोक अंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न करतायत। मला स्वतःला विरोधी पक्षातल्या 2 नेत्यांनी फोन करून या गोष्टीची विचारणा केली होती, त्यांना मी साफ नकार दिला होता। आमच्या सभागृह नेते असतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, यांनाही विविध माध्यमातून अप्रोच करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करण्याला स्पष्टपणे नकार हा दिलेला आहे, कारण मुंबईकरांना दिलेल्या वचनाशी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यामुळे पारदर्शकतेने प्रशासन चालवणं आणि स्वच्छ कारभार देणं हे आमचं उद्देश असल्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टींना आम्ही भीक घालणार नाही। कोण होते, नेमके कोण नेते होते, कोणत्या पक्षातील ते नेते होते, ते मी माझ्या वरिष्ठांना सांगितलेलं आहे। बैठकीतल्या गोष्टींच्या आधारावर ज्या बातम्या समोर आल्या त्या पूर्ण बैठकीतल्या सांगितलं आल्या त्या पूर्णतः खोट्या असल्याचं तुम्ही आता म्हणालात। यातून अजून एक बातमी अशी देखील समोर आली की पालिकेतल्या कथित जे काही अंतर्गत वाद आहेत ते सोडवण्यासाठी कोऑर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात आली आहे। कोणतीही कोऑर्डिनेशन कमिटी अशा प्रकारची स्थापन करण्यात आलेली नाही, कारण अशा प्रकारचे कोणतेही वाद नाहीत। ते वाद तुमच्या मनामध्ये असतील,
परंतु अशा प्रकारचे कुठलेही वाद नाही आहेत आणि काम करत असताना मतभेद होऊ शकतात. दोन मतभेद म्हणजे एखादी गोष्ट जर करायची असेल त्या करण्याचे 5 वेगवेगळे माध्यम असू शकतात. मला वाटू शकतं की हे माध्यम आहे, त्यांना वाटू शकतं हे माध्यम आहे. हा वाद नसतो किंवा आपण रिपोर्ट केल्याप्रमाणे खडाजंगीही नसते. आणि त्यामुळे कृपया पुन्हा एकदा माझी माध्यमांना विनंती आहे की अशा प्रकारे बातम्या देण्याची आणि आमच्याशी जर चेक केलं तर तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, करेक्ट इन्फॉर्मेशन या संदर्भातली आम्ही देऊ. एक शेवटचा प्रश्न. माझगावमध्ये ज्या पद्धतीनं गणपतीची रॅली जात होती त्यावरती अंडी जी आहे ती फेकण्यात आली, त्यावरनं वाद जो आहे तो काल परवा पाहायला मिळाला होता. कसं बघता याकडे? कारण हिंदू माझगावमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये एका गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अंड फेकण्याचा प्रकार हा समोर आलेला आहे.